सध्या आम्ही पाथरी तालुक्यातील मौजे देवेगाव येथे आहोत. विश्वरत्न लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं पाथरी शहरातील आज आमच्यासोबत मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहराज खान भैया इथं उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित पार पडलेला आहे. त्यासोबतच पंचायत समिती सदस्य आमच्यासोबत आहे. पवन लाल झरे यांनी आयोजित कार्यक्रम केलेला आहे. आपण त्यांचे जाणून काय सांगणार आहे. नाही बोला तुम्ही. आज दिनांक 24 आज गावामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती आम्ही साजरी केली. त्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मेहराज भैया, सईद भैया येणारच होते पण त्यांना जमलं नाही तर भैया आलेत. त्यामुळे आणि बंटी सर, माझे मामा अशोक उपाडे, असे भरपूर कार्यकर्ते इथे, राजेश घोडे असतील, सगळे आले. हे यांना आल्याबद्दल मी पहिले तर शुभेच्छा देतो, त्यांचे धन्यवाद करतो. आणि भैयाच्या नेतृत्वामध्ये आज दलित वस्तीमध्ये CC रोड आणि नालीचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे ते पण काम लवकरच होईल. आणि भैयाने सगळ्यात महत्त्वाचा आमचा जो प्रश्न होता समाज मंदिराचा, तो भैयाने शब्द दिला आहे येणाऱ्या काही दिवसामध्येच पहिल्या यादीमध्येच तुमचं नाव, गावाचं नाव ते डिक्लेअर करतील. त्यामुळे भैयाचे पण एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. उपाडे सर. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहराज खान भैया इथं उपस्थित आहे. आम्ही त्यांचे जाणून घेणार. काय सांगणार आहे सर की आज आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या अध्यक्षतेखाली मौजे देवेगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आलेली. आपण अध्यक्षस्थान सुचवलेले आणि आज ह्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला गाववाल्याकडून काही असं मागणी वगैरे करण्यात आलेली आहे का, काही शब्द वगैरे आपण त्यांना दिलेले आहे, काय सांगणार याच्या बाबतीत. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज देवगाव इथं भव्य उत्सुकताने कार्यक्रम घेण्यात आला. पवनकडून आमचे नेते आहे पवन, आणि खूप छान कार्यक्रम घेतला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त. सगळ्याला मी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष केला ह्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम चालू असताना त्यांची मागणी अशी होती की आम्हाला इथं समाज मंदिर करायचं आहे. समाज मंदिरचा त्यांना आमच्यापाशी प्रस्ताव ठेवला होता आणि सईद भैयाला आम्ही फोन करून विचारलं की भैया इथं समाज मंदिर बांधायचं आहे, इथं प्रस्ताव दिलेला आहे. त्यांना आम्हाला शब्द दिला की लवकरात लवकर आपण समाज मंदिरचा इथं बांधकाम चालू करू आणि समाज मंदिर बांधून सगळ्याला देऊ. आणि त्यांचा हा शब्द आम्हाला आलेला आहे आणि हे शब्द आम्ही सगळ्या गावाला दिलेला आहे. लवकरात लवकर इथं समाज मंदिरचं काम चालू होईल. आणि आम्ही त्याच्यात दुसरं एक ॲड केलं की मंदिरवरती आम्हाला अभ्यासिका टाकायचा आहे, लायब्ररी. हे गाव खूप चांगलं आहे, इथं कोणाला व्यसन नाही, काय नाही. हे इथं सुशिक्षित लोक आहे आणि यंग तरुण पिढी असल्यामुळं त्यांना असं वाटतं की आम्हाला अभ्यासिका, लायब्ररी असं सारखं काही समाज मंदिरच्या वरती बांधून देण्यात यावे. आम्ही तिथं अभ्यास करू, तिथं बसू, शिक्षण घेऊ, तिथं सगळं आम्हाला करता येते. टेबल वेबल सगळं टाकून आम्हाला शिक्षिता तिथं टाकून देण्यात यावे. हे पण आमचा विचार खूप चांगला आहे त्यांचा. हे पण विचार आम्ही आमदार साहेब सईद खान साहेबाला सांगितलं, त्यांना पण हे आवडलं आणि ते दोन्ही काम करायला तयार आहे. त्यांचा शब्द आहे की लवकरात लवकर हे काम आपण करून देऊ. गावकऱ्यांनी आपल्याला इथं समाज मंदिरासाठी मागणी केली, आपण मान्य केली. असं होईल का की पुढच्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्या समाज मंदिरामध्ये साजरी करण्यात येईल, तोपर्यंत होईल का? आता काम तर होणारच आहे 100%. साहेबांचा शब्द म्हणजे काम 100% होणारच आहे. आता कोणत्याही कामाला वेळ लागते, असं नाही की लवकरात लवकर पुढच्याच वर्षी तयार होणार असं नाही. मोठा समाज मंदिर आहे, त्याच्यात वरती अभ्यास की काय थोडा वेळ लागेल. तितकं आपण जितकं लवकर होतं त्याचा फॉलोअप घेऊन आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जर नाही झालं तर पुढची नाही, तिरची जयंतीनिमित्त त्याच्या पुढची जयंतीनिमित्त 100% आम्ही शब्द देतो की हे कंप्लीट होणार. जसं तुम्ही प्रयत्न केला तर पुढची जयंती साजरी होईल. 100% आमचा प्रयत्न ना पुढच्या जयंतीलाच आम्ही त्याचं उद्घाटन करू. रोडचं उद्घाटन आम्ही आता केलेलं आहे आणि ह्या जयंतीला रोडचं उद्घाटन केलं, असं होऊ शकतं की पुढच्या जयंतीला आम्ही समाज मंदिरचं उद्घाटन करू. हे होते आमच्यासोबत परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहराज खान भैया. गावकऱ्यांनी त्यांना समाज मंदिर बांधण्याची एक विनंती केलेली, मागणी केलेली. मेहराज भैयांनी त्यांना होकार दिलेले आणि त्यांनी म्हणले की पुढच्या वर्षी होणारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्याच समाज मंदिरामध्ये होईल. हे त्यांनी आज त्यांना आश्वासन दिलेले. त्यासोबतच आज ह्या गावामध्ये रोडाचं शुभारंभ करण्यात आलेलं, उद्घाटन करण्यात आले.